भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। उद्धव ठाकरे आजपासून शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख असा उल्लेख करता येईल। त्यांचं पक्षप्रमुख पद आजपासून मुदत संपलेली असा टोला त्यांनी लगावला। तसंच जे आपल्या 40 आमदारांना सांभाळू शकत नाहीत, आपलं घर सांभाळू शकत नाहीत, ते वंचित सोबतची युती किती दिवस सांभाळतील अशी शंका असल्याचं बावनकुळे म्हणाले। यापासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत। आज खरं तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपतो, त्यामुळे इथून पुढे आता काय भाजपची भूमिका असेल उद्धव ठाकरे यांना घेऊन? नाही, उद्धव ठाकरेबद्दल भाजपची भूमिका काय याबद्दलचा प्रश्न तर खरं तर या प्रश्नाचं उत्तर मी काय द्यावं हेच मला कळत नाही। कारण भाजपची भूमिका हीच असणार आहे की त्यांनी पक्ष आपला चालवावा, आम्ही आपला पक्ष चालवतोय, त्यांचा पक्ष त्यांनी चालवायचा असतो, आमचा पक्ष आम्ही चालवायचा असतो। त्यांच्याबद्दलची भूमिका काय, आज काही निवडणुका नाही, काही नाही, त्यामुळे त्यांनी त्यांचा पक्ष वाढवायचा, आम्ही आपला पक्ष वाढवायचा। पण खरं तर भाजपकडून वारंवार त्या शिवसेनेवर किंवा ठाकरे गटावर टीका केली जाते, त्यामुळे आता ते त्या पक्षाचेच प्रमुख असणार नाही, त्यामुळे मग भाजपला टीका करायला उद्धव ठाकरे असतील का पक्षप्रमुख? खरं तर उद्धव ठाकरे आता निवडणूक आयोगाकडे रजिस्टर नाही अशा पक्षाचे पक्षप्रमुख आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडे आता कुठलंही रजिस्ट्रेशन नाही आहे। आजपासून त्यांचा मला वाटतं आयोगाकडे त्यांची मुदत संपली आहे, तर पुढची आयोग काय भूमिका घेईल याची वाट बघावी। मग आता कुठल्या पक्षाचे पक्षप्रमुख म्हणून त्यांना म्हणता येईल? तर शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असं म्हणता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते सह उदय तिमांडे, न्यूज 18 उपमा, नागपूर।